सध्या उष्णतेचा पारा वाढलेला दिसतोय। विदर्भात आलेली उष्णतेची लाट ही कायम आहे। तापमान सतत वाढतंय। अमरावती आणि वर्ध्यामध्ये सगळ्यात जास्त म्हणजे 44.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालेली आहे। तर विदर्भातील एकूण 6 जिल्ह्यांचं तापमान हे 44 अंशांपेक्षाही जास्त असल्याची नोंद करण्यात आलेली आहे। अकोल्यामध्ये तापमानाचा पारा किंचित घटलेला आहे। मात्र असं असलं तरी सुद्धा अमरावती, नागपूर, चंद्रपूर, वर्धा, वाशिम, गडचिरोलीच्या तापमानामध्ये लक्षणीयरित्या वाढ होते। तर आपण पाहूयात कुठे किती तापमान आहे। अमरावतीमध्ये 44.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आलेली आहे। प्रचंड उष्मा जाणवतं। तसंच वर्ध्यात सुद्धा उष्णता जास्त आहे। अकोल्यामध्ये सुद्धा 44.1 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं आहे। तर नागपूरमध्ये 44 अंश सेल्सिअस तापमान आहे। तर वाशिममध्ये सुद्धा 44 अंश सेल्सिअस तापमान आहे। इथे सुद्धा तापमानाचा पारा वाढतोय। गडचिरोलीमध्ये सुद्धा झळा जाणवत आहेत। तर 44 अंश सेल्सिअस तापमान आहे। चंद्रपूरमध्ये सुद्धा 43.6 अंश सेल्सिअस तापमान आहे। तर गोंदियामध्ये 42.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालेली आहे। यवतमाळ सुद्धा तापलेला आहे। 42.8 अंश सेल्सिअस तापमान आहे। तर 42 अंश सेल्सिअस तापमान भंडाऱ्याचं आहे। तर बुलढाण्यात सुद्धा 41.2 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं आहे। तर विदर्भातील सरासरी तापमान हे 42 ते 44 अंशांच्या पार जाऊन पोहोचल्याचं दिसतंय आणि राज्यातील सर्वाधिक तापमान हे अमरावतीमध्ये आहे। अमरावतीचा पारा हा आज 44.5 अंशावर जाण्याची शक्यता आहे आणि उष्णतेमुळे विदर्भात बऱ्याच ठिकाणी शाळांना सुद्धा सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। पुढील 2 दिवसात तापमान आणखी जास्त वाढण्याची सुद्धा अंदाज व्यक्त करण्यात येतोय। आवश्यक असेल तर आणि तरच घराबाहेर पडा असं सुद्धा इशारा प्रशासनानं सर्वसामान्य नागरिकांना दिलाय। 20 ते 22 एप्रिलच्या दरम्यान पावसाची ही शक्यता वर्तवण्यात येते आणि सोमवार ते गुरुवारपर्यंत वादळी वाऱ्यासह हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे। विदर्भात मोठ्या प्रमाणात उष्णतेची लाट पसरली आहे। राज्यात सर्वाधिक तापमान हे अमरावतीमध्ये नोंदवल्या गेलेलं आहे। खऱ्या अर्थानं विदर्भात अमरावतीचं तापमान जर बघितलं तर 44.4 अंश सेल्सिअसवर पोहोचलेलं आहे। त्या पाठोपाठ वर्धेचं तापमान देखील मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे आणि त्यामुळे नागपूरमधल्या अनेक भागातील शाळांना सुट्टी देखील जाहीर करण्यात आलेली आहे। मी सध्या अमरावतीच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये उभा आहे आणि हा सर्वात वर्दळीचा अमरावती शहरातील रस्ता आहे। मात्र दुपारची वेळ आहे आणि दुपारच्या वेळेत जर बघितलं तर वाहनांची संख्या या ठिकाणी आता कमी होताना दिसत आहेत। जे आवश्यक कामासाठी घराबाहेर नागरिक पडतायत ते मात्र आपला चेहरा झाकूनच दुचाकीवरनं प्रवास करताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत। पुढील 2 दिवस विदर्भासाठी उष्णतेची लाट मोठ्या प्रमाणात पसरणार असल्याचे संकेत हवामान विभागाने वर्तविलेले आहेत। त्यानंतर 20 एप्रिल नंतर मात्र तापमानात घट होण्याची शक्यता आहे, कारण 20 एप्रिल नंतर विदर्भात विजांच्या गडगडाटांसह वादळी वाऱ्यासह हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज देखील हवामान विभागाने वर्तवला आहे। कॅमेरा पर्सन सागरसह छगन जाधव, पुढारी न्यूज, अमरावती। तर तिथे गोंदियात सुद्धा उष्णता जास्त वाढलेला आहे। उन्हाचा पारा वाढत चाललेला आहे। गोंदियामध्ये काल सगळ्यात जास्त म्हणजेच 42.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालेली आहे। तर एप्रिल महिना हा संपत नाही तोच उन्हाची दाहकता लक्षणीयरित्या वाढलेली आहे। दुपारच्या वेळेस रस्ते सुद्धा सुनसाम आहेत आणि अनेकांनी आता दुपारी घराबाहेर न पडणंच पसंत केलेलं आहे। प्रशासनानं सुद्धा वाढत्या तापमानाचा अंदाज घेऊन नागरिकांनी काळजी घ्यावी, उष्माघाताच्या घटना होण्यापासून वाचावं असं सांगितलेलं आहे। गोंदिया जिल्ह्यात उन्हाचा तडाखा पुन्हा वाढला आहे। ज्याप्रमाणे गोंदियात आतापर्यंत सर्वात जास्त तापमान 42.9 तापमानाची काल नोंद करण्यात आलेली आहे। उन्हाचा तडाखा वाढल्यामुळे दुपारच्या वेळी लोकांचं येणं जाणं कमी झालेलं आहे आणि त्याचप्रमाणे लोकांनी सुद्धा वाढत्या उन्हामुळे आता थंड पेय पिण्याकरता ओघ बघायला मिळत आहे। त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे उन्हाचा तडाखा वाढलेला आहे, आपण ज्या जयस्तंभ चौक इथे आलेलो आहे, इथे ज्याप्रमाणे आता परिस्थिती आहे, लोकांचं वर्दळ सुरू असून सुद्धा दुपारी नंतर मात्र इथे शुकशुकाट बघायला मिळते आणि ज्याप्रमाणे उन्हाचा तडाखा वाढला आहे, लोकांनी सुद्धा आता रुमाल आणि ज्याप्रमाणे थंड पेय याचा आसरा घेतलेला आहे। दुपारी मात्र इथे शुकशुकाट बघायला मिळत आहे। येणाऱ्या काळात पुन्हा ही उन्हाची तीव्रता वाढण्याची आता शक्यता वर्तवली जात आहे। त्या अनुषंगाने दुपारी सुद्धा लोकांनी आता कमी निघायला सुरू केले आहे। प्रशासनाने सुद्धा आता दुपारनंतर
निघू नये अशा सुद्धा आता सूचना देण्यात आलेल्या आहे आणि उन्हाचा तडाखा आता वाढला असल्यामुळे आता उन्हाची तीव्रता वाढत आहे. येणाऱ्या काळात सुद्धा आता ही दहाकता वाढण्याची शक्यता आता हवामान खात्याने आता वर्तवली आहे. त्यामुळे दुपारनंतर सुद्धा आता लोकांनी निघणं टाळावं. त्याच अनुषंगाने आता उन्हाची दहाकता वाढत असताना सुद्धा थंड पेयाचा आता लोकांनी सहारा घ्यायला सुरू केलेला आहे आणि ही दहाकता आता पुन्हा येणाऱ्या पुढच्या महिन्यात सुद्धा वाढण्याची आता शक्यता वर्तवली जात आहे. ज्याप्रमाणे आता एप्रिलचा हा महिनासुद्धा पूर्ण झाला नाही त्याप्रमाणे आता उन्हाची दहाकता दिवसेंदिवस वाढत आहे आणि येणाऱ्या मे महिन्यामध्ये सुद्धा आता ही दहाकता वाढणार आहे. त्या अनुषंगाने सुद्धा लोकांनी आता काळजी घेण्याची आता जरूरत आहे. आशिष जिंगरे, पुढारी न्यूज, गोंदिया.